श्री सद्गुरु चरित्र कर्मविवरण अध्याय 26 वेद विस्तार कथनम नाम भाग 1। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु म्हणती, ब्राह्मणांशी नका भ्रमू रे युक्तींशी, वेदांत न कळे ब्रह्मयाशी, अनंत वेदे आहेती देखा। वेद व्यासा ऐसा मुनी, नारायण अवतरुणी, वेदव्यस्त करुणी, व्यास नाम पावला। तेणेही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले, शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नामे अवधारा। तया शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका। पैल वैशपायन, निका तिसरा नाम जैमिनी, चौथा सुमंतू शिष्य, करीन म्हणे वेदाभ्यास, त्यांशी म्हणे वेदव्यास, अशक्य तुम्हा शिकतान। एक एक वेद व्यक्त शिकतान, पाहिजे दिवस कल्पांता, चारी वेद केवी वाचितान, अनंत महिमा वेदांची। या वेदांचे अद्यंत सांगेन ऐका, एक चित्त पूर्वी भारद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होते। ब्रह्मकल्प 3 फिरले, वर्ष शत वाचले, ब्रह्मचर्य आचरले, वेद पूर्ण शिको म्हणून, लवलेश आले त्यांशी। पुनरपी करी तपाशी, ब्रह्मा प्रसन्न झाला परेशी, काय मागशी म्हणून। भारद्वाज म्हणे ब्रह्मयाशी, स्वामी मज प्रसन्न होशी, वेद शिकेन अद्यंतेशी, ब्रह्मचर्य आश्रमी। वेदांत मज दावावे, सर्व माते शिकवावे, ऐशे वर मज व्हावे, म्हणून चरणी लागला। ब्रह्मा म्हणे भारद्वाजाशी, मिती नाही या वेदांशी, सर्व केवी शिको म्हणशी, आम्हाशी वेद अगोचर। तुझ दाखवीन पाहे सकळ, करुनिया मन निर्मळ, शक्य झालिया सर्व काळ, अभ्यास करी भारद्वाजा। ऐशे म्हणून ऋषीशी ब्रह्मा दाखवी वेदांशी, दिसताती 3 राशी, गिरिरूप होऊनी। ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहतान ऋषीस झाले भय, वेदराशी 3 गिरिमय, केवी शिकू म्हणून। ब्रह्मकल्प 3 वरी, आचरलो आश्रम ब्रह्मचारी, शिकलो वेद तावन मात्री, एवढे गिरी कधी शिको। म्हणून भयभीत झाला, ब्रह्मायाचे चरणी लागला, म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून। या वेदांचे अद्यंत आपण पाहावया अशक्त, तुची जाणशी जगन्नाथ, जे देशी ते घेईन। तू शरणागता आधार, माझे मनी वासना थोर, वेद शिकावे अपार, म्हणून आलो तुझपाशी। वेद आहे ती अमित, इतके शिकावया अशक्त, येईल तुमच्या चित्तांत, तितुके द्यावा आम्हाशी, तितुके द्यावे आम्हाशी। ऐशे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी, देता झाला मुष्टी तिनी, अभ्यास करी म्हणून। 3 वेदांचे मंत्र जाळ, वेगळे केले तात्काळ, ऐशे 4 वेद प्रबळ, अभ्यास करी भारद्वाज। अजूनी पुरते नव्हे त्याशी, केवी शिकू पाहता वेदांशी, सांगेन तुम्हा एकेकाशी, चौघे वाचा 4 वेद, पूर्ण एकेकास वेदास, पूर्ण एकेका वेदास, शिकता होईल अति प्रयास, सांगेन थोडे तुम्हास, अभ्यास व्यक्त करावया। शिष्य म्हणती व्यासाशी, एक एक वेद आम्हाशी, विस्तारावे अद्यंतशी, जे शक्य आम्हा ते शिकू। ऐशे विनविती 4 जण, मुनी धरती व्यास चरण, कृपा करिगा सद्गुरु राणा, नारायणा व्यासराया। करुणा वचन ऐकोनी व्यास सांगे संतोषणी, पैल शिष्या ते बोलावुनी, ऋग्वेद निरूपित। ऐक पैल शिष्योत्तमा, सांगेन ऋग्वेद महिमा, पठण करिगा धर्म कर्म ध्यान पूर्वी करुनी। पैल म्हणे व्यासाशी,
बर्वे विस्तारावे आम्हांशी, ध्यानपूर्वक लक्षणेशी भेदाभेद निरूपावे. त्यात शक्य जे आम्हाशी, तेचे शिको भक्तीशी. तू कामधेनू आम्हाशी, कृपा करिगा श्री सद्गुरुमूर्ती. व्यास सांगे पैलाशी, ऋग्वेद ध्यान परेशी. वर्णरूप आहे कैशी, भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अत्री गोत्र म्हणा सदा, ब्रह्मा दैवत जाणावे. गायत्रीचे छंदाशी, रक्तवर्ण परेशी. नेत्र पद्मपत्र सदृशी, विस्तार ग्रीवा कंठ असे. कुंचित केशी श्मश्रू प्रमाण. द्विअरत्नी दीर्घदाण. ऋग्वेद ऐशे रूप धारण. मूर्ती ध्यावी येणे परी. आता भेद सांगेन ऐका. प्रथम चर्चा श्रावका, द्वितीय चर्चक श्रावणीय ऐका. पारक्रम दोन्ही शाखा, जटा शकट शाखा दोन्ही. सातवा दंड म्हणोनी, भेद सप्त निर्गुणी. पाच भेद आणिक असती. शाकला बाष्कला दोन्ही, अश्वलायनी शाखायनी. पाचवी मंडुके म्हणूनी, ऐसे भेद द्वादश. श्री सद्गुरु म्हणती ब्राह्मणांशी, व्यास सांगितले शिष्यांशी. ऐसे या ऋग्वेदाशी, द्वादश भेद विस्तार. या कलियुगा भीतरी म्हणविसे वेदचारी. वाया करशी थोरी अध्यापक म्हणून या द्वादश भेदांत. एक शाखा असे विख्यात सलक्षण. अव्यक्त कवण जाणे सांग मज. नारायण व्यासमुनी, शाखा द्वादश विस्तारुनी. सांगितल्या संतोषणी, पैल म्हणजे शिष्यांशी. ऋग्वेदाचे भेद ऐसे, सांगितले वेद व्यासी. श्री सद्गुरु म्हणती हर्षे, मंदोन्मत्त द्विजांशी. यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपार. वैशपायन शिष्य थोर, अभ्यास केला पर्येसा. व्यास म्हणे शिष्यांशी, ऐक एक चित्तेशी. ऐसे या यजुर्वेदाशी, उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा आधी, दैवत रुद्र जा म्हणा. त्रिष्टुप छंद तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन. कृशमध्य निर्धारी, स्थूल ग्रीवा कपोलधरी. कांचन वर्ण मनोहरी, नेत्र असती पिंगट. शरीर ताम्र अशीत वर्ण. पाच रत्नी दीर्घ जाण. यजुर्वेद ध्यान प्रमाण. वैश्यपायना परेशी. ऐशी या यजुर्वेदाशी, भेद असती शायशी. सांगेन ऐका भरवशी, म्हणे व्यास शिष्या ते. प्रथम चरका आधारका. तिसरी नामे कथा ऐका. प्रचा कथा चतुर्थिका. कपिष्ठला पाचवी पै. सहावी असे उपचारायण. वार्तार्थ विया. सातवी खुण श्वेत म्हणजे. आठवी जाण श्वेताश्वतर. नवमी मैत्रायणी असे नाम. शाखा असे हो दशम. तिशी भेद उत्तम असते सात परेसा. जय जय रघुवीर समर्थ. इथेच हा समास अध्याय पूर्ण होते. पूर्ण होत नाही, 50 ओव्या पूर्ण होतात. त्याच्यामुळे त्याच्या पुढचा वेद कसे आहेत, काय कसे आहेत बघितलंच ना. वेद किती आहेत, पर्वता एवढी, 3 पर्वताने एवढे वेद आहे. सांगा एकच वेद नाही. कोणी जर म्हणत असेल हां आम्ही वेदांचा अभ्यास केला तर चुकीचे आहे. कारण वेद हा एकच नाही. कारण बघा मनुष्य एकच फक्त आणि बाकीचे 84 सहस्र लक्ष 84 सहस्र लक्ष. मग सांगा वेद किती असतील. कारण हे 84 सहस्र लक्ष असेच आहेत का, ते वेदांमध्येच बनवलेले आहेत. मग सांगा वेद किती आहेत. वेदाची गणना नाही करता येणार, अमर्यादित वेद आहेत बघा. आणि त्याच्यातून किती वेद घेतलेले आहेत व्यास मुनींनी. ब्रह्माने किती भारद्वाजांकडे दिलेले आहेत वेद. 3 वेदांचा अभ्यास आहे फक्त. तर हे वेद
कुठले का आणि कसे ते पुढच्या समासात तुम्हाला दिलं जाईल. पुढच्या समासात नाही, सॉरी, पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चला, इथेच मी ब्लॉग करते. आणि वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. वंदे मातरम.